अरे ऐक ना अजय, तुला संध्याकाळच्याला काय करतो, गाडी घेऊन येतो, बसून देतो गाडीत. तुझी गर्लफ्रेंड आणि दोघं जा तिकडे आळंदीला, आपलं तिकडं लय मोठं कॉन्टॅक्ट आहे. अरे डायरेक्ट लग्न करून नाही, एक पोरग घेऊन माघारी यायचं. आहे ना बरं बरं, ऐक ना एक मिनिट, माझ्या मामाची पोरगी आपली मामाची पोरगी आली, मी तिच्याबरोबर थोडं बोलतो मग तुला फोन करतो. पळून जायचं परत बघू. अरे कुठे तू, डायरेक्ट इकडे बोल की, काय म्हणती? किती शोधलं मी तुला, किती शोधू मी तुला तिकडं. काय झालं, काम होतं का माझ्याकडे? काय काम आहे म्हणून तर आले ना तुला भेटायला. अरे वा, मग काय काम आहे, बोलून टाक की डायरेक्ट. कसं बोलू? तसंच बोल, जसं आपण लहानपणी बोलतो तसं बोल. अरे पण आता मोठं झालं ना आपण. त्याला काय तवा, आपण लहानच आहे म्हणायचं, लाज लाज सोडून द्यायची, डायरेक्ट बोलायचं. बोलू खपकीने मग? डायरेक्ट जसं मी बोलतो तसं. हा बोलू हा मग? बोल. मला ना हम्म. तू आहे ना, तू खूप आवडतो, म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. ए अरे याड लागलं काय तुला, ती लहानपणी भांड्या कोंड्यातून बाहेर ये जरा. हा आता कोणाला फोन लागतो तुम्ही? माझ्या मित्राला, त्याला पळून जायचंय. तो पळून आला ना, त्याच्याच मैत्रिणींबरोबर माझं चालू आहे. हा आणि मग तिला मी परवा दिवशी पळून नेणार आहे. पण लहानपणी तर आपण चांगलं खेळत होतो ना भातुकलीचे खेळ. लहानपणीचा खेळ सोडून द्यायचा. आता मोठं झालो ना मी, मोठं झालं मी तुला कधी काय म्हणलं का? हे बघ, मला काही नको सांगू, मी लग्न केलं ना तुझ्याशीच करणार आहे. तसं लहानपणी पण मी तुझी बायकोच व्हायची, तसं मोठेपणी पण मला तुझी बायकोच व्हायचंय. काय बायको व्हायचं लावलंय रे? मी तुला सांगितलं डायरेक्ट, मला तो आवडत नाही. आणि मामाची पोरगी हट, आपण विचार पण करू शकत नाही. अरे मामाची पोरगी हक्काची असती, कळतं का? हक्काची बायको असती, पण मला 2 मामा आहेत, मग दोन्ही मामाला पोरी येतं, मग दोन्ही बरं लग्न करू का? जमन का तुला? अरे पण मोठी तर मीच आहे ना, तुझ्या वयाला तर मीच ना मॅच होते ना, मग माझ्याशी कर की. 2 वर्ष संपलं की अजून ती पण मॅच होईल. ऐक ना तू तसलं लाडाला नको येऊ बाबा. तू असं भांडणार आहे का नको आहे, माझी गर्लफ्रेंड बघितलं मोकरं कुठं व्हायचं. मग अजून बघून दिसतील नको नको तसं नको करू. नाही, ऐक, मला मी नाही तुला सांग. मी तू तुला माझं लग्न करणार म्हणजे करणार, नाही तर मी बोबाटे करण इथं. काय बाबाटा करशील तू? मी बोबाटे करण. बाबाटा फिबटा अजिबात करायचं नाही. जर बाबाटा गेला तर मी तुझ्या बापाला इथं बोलून घेईन. बोलू का? लाव का मामाला फोन? मी असं कधी बोलन का तुला हा, मग? बोबाटा करण? मग तू बोल ना मला. मी काय म्हणतोय? नाही तू बोलच मला. मी बोलतोय तुला, जर एवढी उतावळी झाली तर माझा एखादा मित्र बोलून घेतो आणि त्याच्याबरोबर सेटिंग लावून देतो. अरे मला तू आवडतो, मी दुसऱ्या सोबत कशाला सेटिंग लावून? मग मी आवडतो तर मग आता कसं सांगू तुला, माझी गर्लफ्रेंड मग कुठं आहे? नाही तू मला लव यू बोल ए, ना. काय? नाही बोल. मी तर 2 मिनिटं तिथे गेली नाही, तू मी मामाला फोन करून बोलवीन. तू इकडे आली ना, मी नाही जाणार तुला सोडून कुठं. मामालाच फोन करतो. नको ना मामाला फोन करू, पप्पा आणतील मला धरून. मग हाणून दे की, पप्पाने हाणलीच पाहिजे तुला. तू मग त्या आपण दोघं जाऊन सांगू ना त्यांना आपण लग्न करू म्हणून. बाई, माझं तारीख फिक्स झाली, तिकडे मंगल कार्यालय आळंदीचं फिक्स करून टाकलंय. मग मी काय करू? मी कोणाशी लग्न करू मग? अरे उद्याच्याला मित्र आणि जमलं तर उद्याच जाणार आहे त्याच्या बरेच. मला नको सांगू तू. पळ तिकडे, हात टच करू नको. डोंट टच मी. सर सर, अजिबात नाही. मला विस्कडतोय तू. तसंच पाहिजे ते, जेव्हा पाहिजे तेव्हा तर मला भाव दिला नाही ना. आता तसंच जेव्हा भेटेन त्याच्यावर लग्न करून खुश राहा. नाही तर तू जाते का मी जाऊ इथून? जाते का जाऊ? तर मामालाच फोन करतो. नाही नाही जात, मी जाते. हा